आझाद मैदानावर शिक्षकांसाठी जो लढा चालू आहे त्याच्यासाठी आपण फेसबुक लाईव्ह येतोय आहे आज. कारण आज मराठी भाषा दिन, जो मराठीचा अभिमान, मराठीची शान आणि मराठी शाळा ह्याच्यासाठी आपण 20 वर्ष झालं जीवनाच्या बऱ्याच काही जणांचे तर म्हणजे वय संपली, रिटायर झालेले आहेत काही लोक, तरी जीवनामध्ये जो सरकारी पगार आहे किंवा जो शिक्षकाचा हक्क आहे पगाराचा तो मिळवण्यासाठी आपण 29 तारखेपासून आझाद मैदानावरती लढा देत आहोत. 29 दिवस संपलेले असताना सुद्धा आपल्याकडे रिझल्ट नाहीये. मैदानावरती आझाद मैदान मुंबई येथे आपल्याकडे 15 ते 20 हजार बांधव आपल्याकडे लढा देत होते, परंतु फळ मात्र आणखीही मिळालेलं नाही. हे फक्त आणि फक्त ह्या आपल्या स्वतःच्या राजकारणांच्या आणि हेवे द्यावे संघटनांच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण मागे पडलेलो आहेत. आज 20 वर्ष झालं प्रत्येकाने आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि स्वतःला विचारा, आज गरज आहे त्याची, की बाबा मी 20 वर्ष झालं नोकरी केलेली आहे आणि हे कशामुळं हे पगार मिळत नाहीत, मला माझा हक्काचा आहे, मी एवढा शिकलेला आहो आणि आपल्या जर हे मिळत नसेल तर त्याच्यासाठी लढण्याची वेळ आली आणि मैदानावर सुद्धा आपण लढतोय. मैदानावर लढत असताना सुद्धा आपल्याला यश येत नाही. आज महिना झाला पण यश मात्र कुठंही दिसत नाही. यशाच्या दारात आहात, आता 2च मिनिटात येणार आहे, 1च मिनिटात यश मिळणार आहे, अशा जेव्हा घोषणा होतात आणि काही राजकीय व्यक्ती किंवा आपलीच लोक जेव्हा येतात सांगत की संध्याकाळपर्यंत आपल्याला GR मिळणार आहे, असं होत असताना सुद्धा हे जर यश मिळत नसेल तर त्यासाठी काय करावं लागेल. अनेक गोष्टी करून पण बघितल्या. महिलांनी मुंडन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर बऱ्याच म्हणजे असे आत्मदहनाचा इशारा दिला, परंतु प्रत्येक वेळेला आपल्याला कारणं सांगून आता आम्ही 8 दिवसात करतोय, 4 दिवसात करतोय. विशेष म्हणजे पक्षीय नेते आणि अपक्ष नेते हे सुद्धा मैदानावरून त्यांनी आश्वासन दिलं की 5 दिवसात होणार आहे. म्हणजे सत्ताधारी आणि जर एवढं सगळं होत असून पण आपल्याला यश मिळत नसेल तर आपण काय करायचं. तर सोमवारी आपला जो निर्णायक दिन आहे, प्रत्येकाने आता परत शेवटचं आश्वासन दिलंय की कसल्याही परिस्थितीत सोमवारी जी तुमची अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमचा हा विषय पुरवणी मागणीत आम्ही टाकलेला आहे. परंतु अजूनही विश्वास बसत नाही खरं सांगायचं म्हणजे. कारण बोलण्यावर विश्वास आता 20 वर्ष झाला आपण टाकलेला आहे, आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. तर आपल्याला कसल्याही परिस्थितीत विश्वास न ठेवता स्वतःच्या हातात डोळ्यांनी तो मी बघणार आहे तेव्हाच मैदान सोडणार आहे असं प्रत्येकाने स्वतःमध्ये ठाम निर्णय घ्या, तर हा होणारा प्रश्न आहे. जसं मी सकाळी एक हे टाकलेलं आहे, मधाप्रमाणे गोड असं जर आपल्याला काही मिळवायचं असेल तर सगळ्या मधमाशांप्रमाणे एकत्र असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जर कुणी त्याच्यावर दगड टाकून उठवण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला चावा घेऊन आपण कसल्याही परिस्थितीत आपला जो अधिकार आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता ती शेवटची स्टेप आपल्याकडे बाकी राहिलेली आहे. मला सांगायचं, विशेष सांगायचं म्हणजे महिलांना इथं सांगायचं आहे. आपण नोकऱ्या करतो, मला म्हणजे मी महिला असल्यामुळे मला पूर्ण महिलांविषयी म्हणजे हे आहे की आपण घरातलं काम करतो, आपल्याकडे पगार नाहीये परंतु पात्रता आहे आणि शाळेत जात असताना आपण प्रत्येक महिला नवऱ्याकडून सध्या पगार नसल्यामुळे नवऱ्याकडून 10-20 रुपये दररोज बस भाड्याला घेऊन जावं लागतं आणि परत शाळेत जाऊन 6-7 तास त्या काम करत असतात. आल्यानंतर परत घरचं करायचं आणि पाहुण्या रावळ्यांमध्ये किंवा इतर लोकांमध्ये आपली हेलना होत असते की काय नुसती मास्तरीन म्हणून जाते आणि ह्याच्यामध्ये पगार नाही. ज्यांना माहीत नाही त्यांना हे असं बोलणं असतं, नुसतीच गाजवते. म्हणजे अशा अनेक संकटाला आपण सामोरे जातो, परंतु शासनाला
इतर राजकीय व्यक्तींना किंवा आपल्या समाजातल्या इतर चांगल्या चांगल्या घटकांना सुद्धा आपली तळमळ किंवा हे येत नसेल तर हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं. आज मराठी भाषा दिन, मराठीचे शिक्षक, मराठी सगळं असताना सुद्धा मराठी वाचलं पाहिजे, महाराष्ट्रात ही मराठी टिकली पाहिजे असा सगळा विषय असताना सुद्धा मराठी शाळांच्या शिक्षकांना पगार नाही 20 वर्ष झालं, हे खूप मोठी आणि खेदाची गोष्ट आहे. परंतु 8 तारखेला जागतिक महिला दिन आहे आणि आपलं अधिवेशन हे 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत आहे. आपल्याला 1 तारखेला रिझल्ट मिळणार आहे, पण तो रिझल्ट हा कागदावरच असणार आहे. कारण कागदाच्या बाहेर आपल्या खात्यामध्ये तर यायचं असेल, कारण आपल्याला हे सगळ्यांनाच माहित आहे 19ला सुद्धा ह्या सरकारने आपल्याला तेच केलं जे कागदावर दिलं. परत कोरोनाचा काळ आला आणि आपल्याच वेळेला दुर्दैव असं की शिक्षकांचं काय पगार द्यायचा किंवा काही ना काय अवकाळी पाऊस येतो, काही ना काही मोठी संकट येतात. आता कोरोनाचा काळ आला होता त्यामुळे ते लॅप्स झाला असं त्यांचं म्हणणं आहे. तोच लॅप्स झालेला नाही बांधवांनो, तोच निधी, तीच फाईल, तेच सगळं आपल्याला ह्या पुरवणी मागणीमधून टाकून देतात. जर आमचा पैसा आपल्याकडे होता तर ह्या शासनाने आपल्याला दिलेला नाही. आता त्याच्या जाब विचारण्याची आपल्याला वेळ आहे. तर कसल्याही परिस्थितीत आपण सर्वांनी मैदानावर सोमवारी पासून हजर राहावं. जास्तीत जास्त संख्येनं आपल्या स्वतःच्या पगारासाठी, आपल्या हक्कासाठी जर आपण लढत नसाल तर इतर समाजाच्या चांगल्या कारणासाठी आपण एकत्र येऊ शकत नाही. मी फक्त आमच्या शिक्षकांनाच नाही सांगत तर समाजातील इतर सुद्धा घटक आता ह्याच्यामध्ये आहेत, त्यांना सुद्धा आमचं काय दुःख आहे शिक्षकांचं. तुम्हाला वाटत असेल शिक्षक आहेत त्यांना काय एवढ्या सुट्ट्या असतात, चांगली नोकरी आहे, परंतु खरंच सांगायचं झालं तर शिक्षकांना पगार 20 वर्ष झालं भेटत नाही. जे सरकार नोकरदार होते म्हणजे महानगरपालिका त्यांची सुद्धा आता उतरती कळा लागत आलेली आहे. म्हणजे शासनाचं धोरणच असं निर्माण करत आलेले की ठेकेदार पद्धत कुठं काय, म्हणजे अशा अनेक प्रकार पाडले आमच्यामध्ये. घोषित, अघोषित, नैसर्गिक वाढीव, म्हणजे 20%, 40%. हे काय चाललंय काय महाराष्ट्रात? शिक्षक जर उपाशी असेल आणि जर पुढच्या चांगल्या घडी म्हणजे पिढ्या निर्माण करायच्या असतील आपल्याला तर आपल्याला कसल्याही परिस्थितीत मैदान गाठणं आणि आपल्या हक्काचा पगार मिळवणं गरजेचं आहे. परंतु तसं होत नसेल आणि एकत्र जर आपण बांधव आलो नाहीत किंवा भगिनींनो आलो नाहीत तर खूप मोठे संभाव्य धोके आपल्यासमोर आहेत. बघा, सगळीकडे खाजगीकरण होत आहे. खाजगीकरणाच्या ह्याच्यामध्ये आपण खाजगीकरणात गुरफटले जाऊ नये एवढीच माझी शेवटची विनंती असेल की आपण आपला धोका ओळखा, स्वतःमध्ये परीक्षण करा आणि मैदान गाठा. कारण आपले आमदार आता 7 आणि 7 14 आमदार, काहींना असं वाटतं की त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. 100% आपलाच अधिकार आहे. जर आमदार आपले जर ह्याच्यावर असतील, आपल्या हक्कासाठी आहेत आणि आपल्यासाठी नेमलेले आहेत शिक्षक आमदार, त्यांची कामच ही आहेत आपल्यासाठी लढून, आपल्यासाठी मिळवून देण्यासाठी. परंतु त्यांनी जर केली असती ही कामं 20 वर्षात तर आपल्याला ही वेळ आलेली नसती. मग मी तर म्हणेन आमदारांची मग गरजच काय आपल्या खात्याला? जर त्यांच्याकडून आपली 20 वर्ष झाली हीच हेलवणं होत असेल तर ह्या आमदारांची आपल्याला गरजच आहे काय? काहींना असं वाटतं की आमदारांना बोलणे. आम्ही आमदारांना बोलत नाही. आमदार या खुर्चीला बोलतो, वैयक्तिक कुणाच्या ह्याला बोलत नाही. ज्यांना जमत नाही, ज्या आमदारांना आपली कामं करणं, त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात. तुम्हाला बोलण्याचा आमचा काय, आम्ही काय तुमचे हे आहेत का? तुम्हाला बोलण्याचा काय संबंध येतो? आम्ही बोलतो त्या खुर्चीला बोलतो, त्या पदाला बोलतो. आणि जर राग येत असेल तुम्ही विचार करा, आमदारांना किंवा राजकीय नेत्यांना किंवा इतर समाजाच्या घटकांना मी थोडंसं जाणीव करून देईल. अहो, तुम्हाला साधा एखादा शब्द जर वाकडा बोलला तर ह्याच पात्रतेचे शिक्षक म्हणून ह्यांचं होत नाही असं तुम्ही ताबडतोब दुसऱ्या क्षणाला म्हणता आणि एवढा राग येतो तुम्हाला. आम्ही 20 वर्ष जर ज्याला पगार नाही त्याला किती राग असेल आज मनात, तरीही तो शिक्षक आहे आणि समाजाचा एक आदर्श घटक आहे. मुलं माझ्याकडे त्या नजरेने बघणारी माणसं आहेत असं समजून तो बिचारा आपलं हक्क जो आहे, जो काम आहे ते 6 तास कुणालाही रडगाणं न करता विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि कुठल्या पालकांना जाणीव करून देत नाही, परंतु ही जाणीव आपोआप लोकांना समजायला लागली आता, की लोकांना सुद्धा लक्षात आलं, पालकांच्या लक्षात आलं, विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं, माझ्या शिक्षकाला पगार नाहीये.
तो विद्यार्थी पण म्हणतो माझ्या शिक्षकाला पगार नसला तरी सुद्धा माझा शिक्षक व्यवस्थित वर्गात शिकवतो. म्हणजे आज आमची ही जी जीवन जगण्याची पद्धत आहे त्या फक्त ह्या चांगल्या बालिश विद्यार्थ्यांच्या मनात जे कुठलंही पाप नसतं अशा विद्यार्थ्यांच्या बळावर आमचं जीवन चाललेलं आहे. नाहीतर पगार वाचून आमचे बांधव जे शिक्षक बांधव आहे 37 शिक्षकांनी आत्महत्या केल्या लॉकडाऊनच्या काळात. आणि एखादी आत्महत्या कुणाची जर राजकीय होती किंवा इतर घटकाची होते तो तुम्ही अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेता आणि आमचे शिक्षक गेले त्याचं तुम्हाला कुणालाच काय सुखसोयीक वाटत नाही. मला हे आश्चर्य वाटतंय की आपण कुठल्या काळात म्हणजे वागत आहे. हे पण खरं आहे की कलियुगामध्ये सत्याला जास्त हे केलं जातं, परंतु सत्य सत्य असतं. तर आज सत्य मांडण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही अनेक व्हिडिओतून 15 ते 1 महिना झालं आमच्या व्यथा सगळेजण ऐकतात, न्यूज चॅनलवर ऐकतात, व्हिडिओद्वारे सगळ्यांकडे हा घरोघरी पोचलेला महाराष्ट्रात पोचणारा प्रश्न आहे की शिक्षकांना पगार नाही. कारण आम्हाला आता अंत झालाय आमच्या सहनशीलतेचा, आता सहन होत नाहीये म्हणून आम्ही हा उठवून धरलेला आहे प्रश्न. तर मला ज्या काही संघटना आहेत त्यांना सगळ्यांना आव्हान करायचं आहे की नुसतं पाठिंबा येऊन देऊन काही फायदा होणार नाही. तर आम्हाला प्रत्यक्षात तुमची तिथं गरज असणार आहे. सगळ्या आमच्या 7 पदवीधर आमदार 7 शिक्षक आमदारांना मला विनंती करायची आहे की तुम्ही आमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आमदारकी मिळालेली आहे. हे जी थोडी जाण आपल्यामध्ये अभ्यास करा त्याचा, मी तर म्हणेन करावंच लागेल आमच्यासाठी. आणि आपण काय मिळवून दिलं ह्या शिक्षकाला हे स्वतःमध्ये आज विचारण्याची तुम्हाला गरज आहे. आणि जर खरं वाटत असेल की आपण खरोखर ह्या शिक्षकांना काय मिळवून दिलंय तर उद्यापासून म्हणजे सोमवारी येणाऱ्या अधिवेशनापासून तुम्हाला आमच्याबरोबर मैदानात येऊन लढावं लागणार आहे. आणि लढल्याशिवाय तुम्हाला जर असं देत नसतील तर आमच्याबरोबर आम्ही तुमची ताकद आहात, आम्ही तुम्हाला हे केलेलं तर तुम्हाला आमच्यासाठी करणं गरजेचं आहे आणि ते करावं. मला परत शिक्षक आमदारांना आणि पदवीधर आमदारांना विनंती करायची आहे, संघटनेंना विनंती करायची आहे, समाजातील सुशिक्षित आणि इतर घटकांना सुद्धा हे करायचं आहे, आव्हान करायचं आहे की शिक्षकांच्या ह्या प्रश्नासाठी सोमवारपासून जे महिनाभर चाललेलं आंदोलन आहे त्याला आपली अत्यंत आणि अत्यंत आवश्यकता आहे. कारण निर्णायक दिन आहे. प्रत्येक दिवस हा आमचा निर्णायक होता. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येक जण म्हणायचं आम्हाला की आता निर्णय तुमचा 1 तासात येणारच आहे, 10 मिनिटात येणारच आहे. आणि काही आमदार यायचे, काही खासदार यायचे, काही जण यायचे आणि म्हणायचे 2च दिवसात कसल्याही परिस्थिती सुटणार आहे. आणि आशेचा किरण दररोज उगवतोय असं वाटायचं, परंतु हा काय कधी अजूनही उगवला नाही, महिना झालं. परंतु कसल्याही परिस्थितीत आपल्याला सोमवारी पहिल्याच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपला जर हा प्रश्न आहे असं सर्वजण म्हणतात, परंतु आपला हा प्रश्न अजूनही मला वाटत नाही. कारण ह्या नुसत्या भूलतापाच असाव्यात, कागदावरच असावं. आम्हाला आमच्या खात्यामध्ये कागदावर तर 20 वर्ष झालं कागदावरच आहे तो प्रश्न. कागदावर हा प्रश्न नको आहे तर आमच्या खात्यामध्ये आमचा पगार टाकावा सरकारने, म्हणून आम्ही हे सगळं केलेलं आहे. आणि तोही प्रचलित नियमानुसार. प्रचलित नियम म्हणजे काहींना आता हा पण प्रकार बऱ्याच समाजातल्या घटकांना माहीत नसणार आहे. तर प्रचलित नियम म्हणजे दरवर्षी आम्हाला आता पात्र आहे ते 100% पात्र आहेत, 100% पगार मिळाला पाहिजे. परंतु आम्ही फक्त म्हणतोय की अजूनही सरकारचं, कारण कोविडचा काळ आहे, नवीन सरकार आहे, 1च वर्ष झालंय, त्यांना आर्थिक बजेटचं थोडंसं काही प्रॉब्लेम येत असतील, आम्ही पण समजावून घेऊ त्यांना. एक पाऊल आम्ही मागे घेतलेलं आहे. आमचा 100%चा जर हक्क आहे म्हणजे शाळा अनुदानाला पात्र झाल्यापासून 5 वर्षांनी त्याला 100% अनुदान देणं हे शासनाचं बंधनकारक असतं. परंतु शासनाने आतापर्यंत 5 काय आम्हाला 20 वर्ष झालं, परंतु आम्हाला 20%वरच नेले. काही तर अघोषितच म्हणजे मंत्रालय स्तरावर 5 ते 10 वर्ष झालं फाईल पडून आहेत, त्या घोषितच केल्या नाहीत. मग असे काही शाळा आहेत की ज्याला पगारच मिळत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही लढतोय आणि तो पगार हा तुमच्या ह्या शासकीय ह्याच्यातनं निर्णय होईल. कसं असतं माहित आहे का, ज्याला इच्छाशक्ती आहे ना देण्याची ते कुठल्याही परिस्थितीत देते, पण इच्छाशक्ती तर हवी ते काम करण्याची. ती इच्छाशक्ती कसल्याही परिस्थितीत सगळ्यांमध्ये आमदार जे काय आमचे नेते आहेत, शिक्षक आमदार असू द्या, आम्ही शिक्षक आमदारांनाच जास्त बोलणार कारण तो आमच्या हक्काचे लोक आहे ते. आणि त्यांनी हा प्रश्न ताबडतोब सोमवारी निकालात काढून मंगळवार किंवा बुधवारपर्यंत आमचा GR राहते आणि 10 ते 15 तारखेच्या आत आमच्या खात्यावर पैसे टाकावेत एवढी विनंती प्रामुख्याने असेल.
परत एकदा महिलांना सांगेन की आपला नाही तर आपला 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. तो आपल्याला कसल्याही परिस्थितीत जागतिकच करून दाखवावं लागेल. कारण महिलांच्या प्रॉब्लेम काय आहेत हे समाजातील इतर घटकांना, राजकीय लोकांना समजले पाहिजेत. समजतात, घरात त्यांच्या पण महिला आहेत, परंतु त्याची जर जाणीव होत नसेल तर हे खूप म्हणजे खूप वाईट आहे. तर 8 मार्चपर्यंत आम्हाला वेळ लावू देऊ नका. 8 मार्च उजळू देऊ नये सरकारने किंवा समाजातील घटकांनी, एवढीच माझी परत एकदा विनंती असेल. आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्या ह्या मैदानावर म्हणजे आझाद मैदान येथे जो 29 तारखेपासून लढा चालू आहे तिथे हजर राहावं. आणि आपल्या शिक्षकांना काहींना खूप वाईट वाटतं की आमदारांना बोललेलंच, परंतु जर आमदारांना बोलण्याचा आपला अधिकार नाही आहे, मी मान्य करेन, परंतु त्यांनी जर ही कामं केली असती तर आम्हाला बोलण्याची त्यांच्यावर वेळ आली नसती. बरेच प्रश्न आहेत. फक्त आपला हा फक्त पगाराचाच म्हणून मी म्हणत नाहीये. आता उद्याचे 10वी-12वीचे रिझल्ट असू द्या, त्यांचा सुद्धा प्रश्न, काही दुर्गम भागामध्ये अजूनही मोबाईल पोचला नाहीये, त्या विद्यार्थ्यांचं काय? हे शिक्षण जर तुम्हाला ते खातं दिलं आहे त्याच्यावर सेपरेट तुम्हाला एकत्र बसून त्याचं चिंतन करून त्याच्यावर निर्णय घेण्याचं आज काम आहे. फक्त तुम्ही उचलढकल जर करत असाल तर शिक्षणामध्ये कुठंही, आणि शिक्षण शिकला तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि ते जर आपल्याला हे करायचं असेल तर आपल्याला पचवायचं असेल तर आपल्याला कसल्याही परिस्थितीत शिक्षण विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. आणि ह्या शिक्षणापासून जर विद्यार्थी वंचित होत असेल तर त्याला कोणत्या पद्धतीने आपल्याला प्रवाहात आणायचं हे बघणं गरजेचं आहे. आता टीईटी असणारे 15,000 बांधव आहेत, ते शालार्थ आयडी मध्ये असताना सुद्धा त्यांचे पगार बंद केली. म्हणजे शासनाने नक्की चालवलंय काय? त्याच्यानंतर आता ज्या आमच्या पात्र अपात्र याद्या लागलेल्या आहेत त्या सुद्धा पात्र अपात्र मध्ये 12,000 शिक्षक अपात्र झाले. कसे होतात असे? अधिकाऱ्यांना जाब विचारणे, आमदारांनी, शिक्षक आमदारांनी, पदवीधर आमदारांनी हे एकत्र बसून हा जाब विचारण्याची गरज आहे, परंतु ते त्यांनी काम करत नाहीत. आणि तुम्हाला राग येतो एखादा शब्द जर समाजातील घटक किंवा एखादा शिक्षक बोलत असेल, हा रागाचा उद्रेक का होतोय ह्याचं सुद्धा परीक्षण करा. आणि आम्हाला प्रचलित नियमानुसार कसल्याही परिस्थितीत आमच्या ह्या अधिवेशनाच्या काळात प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावं. त्याच्यानंतर जे काही मंत्रालय स्तरावर ज्या आमच्या अघोषित बांधव आहेत त्यांना सुद्धा घोषित करून निधीसहित, आणि त्यांना सुद्धा प्रचलित शब्द लागून, म्हणजे वारंवार म्हणजे आमचा शिक्षक हा मैदानावर कधीही दिसणार नाही तुम्हाला, खरं सांगायचं म्हणजे. कारण जर त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटत असेल तर तो कशासाठी मागायला येईल तुमच्याकडे? आणि जर तो सोडवत नसेल, आज 20 वर्ष घरात बसून तो मागतोय, सांगतोय बाबा आमदारांना जाऊन, आपल्या शिक्षक आमदारांना, पदवीधर आमदारांना, की साहेब आमची करावं कामं, ते करावं. हो हो म्हणतात, त्यांनी काय कामं केली नाहीयेत, आणि आता त्यांना राग येतो की आम्हाला असं बोलतात. तर ते साहेब हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपला राग हा नसावा, उलट राग हा शिक्षकांना आला पाहिजे, आणि तो आता आलेला आहे. तो कसा शांत करायचा हे तुमच्याच हातात आहे. आणि मी तर म्हणेन, भविष्यात शिक्षक आमदार, पदवीधर आमदार कधी ही पदच ठेवू नका. काय गरज आहे? कुठल्या खात्याला शिक्षक आमदार, पदवीधर म्हणजे आमदार आहेत ते स्वतंत्र जातात व्यवस्थित. बांधकाम खाता असो, कुठलंही खाता असो, एक आमदार आहे, मंत्री आहे, त्याचा व्यवस्थित कारभार चालतो. शिक्षण खात्याला एकमेव असं खातं आहे की 7 आणि 7 14 आमदार आहेत, सेपरेट आहेत, तरी सुद्धा आपल्याला काहीही प्रश्न उलट घुंगावत राहतात. ह्यानं करायला तर त्याला वाटतं की त्यानं करायला, त्याला मागं शिक्षकांनी संघटना करून केल्या तर संघटनामध्ये पण वाद लावून द्यायचा. घोषितची संघटना वेगळी, अघोषितची वेगळी, म्हणजे काय प्रकार काय चाललाय जीवनामध्ये? आम्हाला फक्त आणि फक्त पोटाचा प्रश्न आहे आणि खाण्याचा प्रश्न आहे, तो सोडवावा शासनाने. मला पूर्णपणे का ते उद्धव साहेबांना माझी परत विनंती आहे की एवढे दयाळू, घराघरामध्ये आमच्या प्रत्येक घरामध्ये करोनाच्या काळात आणि प्रत्येक हृदयामध्ये जे आमचे उद्धव साहेब बसलेले आहेत, त्यांना परत एकदा मला सांगायचं आहे की तुम्हालाही आम्ही तुम्हाला जवळून पाहिलेलं आहे. आमच्या शिक्षकांविषयी कळवळा असणारे आणि संवेदनशील, खूप मनात तुमच्या तळमळ आहे आमच्याविषयी, फक्त असून चालणार नाही साहेब.
असे पण काही नेते होऊन गेले की तू दुसरं काही नाही मला पाहिजे, सांगितलं तेवढं कर. आम्हाला आज अक्षरशः आश्चर्य वाटतंय की तुम्ही जो निधी दिला आम्हाला, गेल्या 8-10 दिवसाखाली नीलमताई गोरे आमच्या मैदानावर आल्या. अपक्ष नेते आणि पक्षनेते एकत्र येऊन, म्हणजे आमचं भाग्य म्हणेन आम्ही शिक्षक असून. उलट त्या पण म्हणाल्या की आमचं भाग्य की आम्ही गुरूंच्या ह्याच्यामध्ये आलो. परंतु ते आज लाजिरवाण वाटतंय ते शब्द. कारण साहेब त्या मैदानावर आल्यानंतर म्हणाले की उद्धव साहेबांनी वाढवला, एवढा आनंद झाला. म्हणलं आमचा प्रश्न कायमचा मिटला, परंतु तो परत आणखी लांबण्यात आला. पण हे जे काही तुमच्यामध्ये सुद्धा काही शुक्राचार्य, आम्हाला माहित आहे तुम्ही तसे नाही आहेत, जे काही तुमच्यामध्ये लपलेले शुक्राचार्य आहेत त्यांनी हा केलेला कट आहे. तर ह्याला बळी न पडता साहेब, जर तुम्ही ऐकत असाल किंवा कुणाच्या मार्फत आमच्या शिक्षकांच्या व्यथा समजल्या असतील तर खरंच तुम्हाला स्वतःला ह्याच्यावर बोलण्याची गरज आहे. आणि अधिकाऱ्यांना म्हणा किंवा इतर लोकांना गप्प करून आमच्या खरोखर शिक्षकांचे काय व्यथा आहे, आम्ही पगार मागतोय ते पण आमच्या हक्काचा मागतोय साहेब, पात्र असणाऱ्या लोकांचा मागतोय, आम्ही असंच नाही मागत. तर तो आमचा ताबडतोब तो प्रश्न सोडवायला. जर शिक्षक संघटना एकत्र आलेले आहेत, आमदार एकत्र आलेले आहेत, सर्व शिक्षक एकत्र आले आहेत, शिक्षिका एकत्र आलेले आहेत, ह्या वेळेच्या आंदोलनात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते एकत्र येऊन मैदानावर आश्वासन देतात, मग माशी शिकते कुठं, हेच मला प्रश्न आहे. आणि हा का होत नाही? मग तर आम्ही असं म्हणायचं का की अधिकारी आमच्यामध्ये नाही येत आले म्हणून त्याने? पण हा एकट्यावर दोष देण्याचा अर्थ नाही साहेब. सगळ्यांमध्ये याच्यामध्ये कुठं तर ही आहे, बांधिलकी आहे, समाजाचा घटक. प्रत्येक पालक शिक्षक संघटनांनी सुद्धा आम्हाला येऊन पत्र दिले पाठिंब्याचं. म्हणजे पालकांपर्यंत पण हा प्रश्न पोहोचला आहे की शिक्षकांना पगार नाहीये. जर असं असेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे आमच्या महाराष्ट्राचं साहेब. तुम्ही कसल्याही परिस्थितीत उद्धव साहेबांना मला परत विनंती करावीशी वाटते की साहेब, ह्या शिक्षकांचा जो प्रश्न आहे तो पहिल्या दिवशी तुम्ही घेणार आहात मला माहीत आहे, परंतु नुसता कागदावर नको, तर खात्यात कधी. तर हा फक्त पुरवणी मागणीमध्ये घेतला म्हणजे अजून वर्ष लागू शकतं, 2 वर्ष लागू शकतं. आम्हाला आमच्या खात्यामध्ये तो पगार पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही साहेब बसलोय. प्रचलित नियमासुद्धा, प्रचलित म्हणजे 20, 40, 60 एक वर्षाला, आम्ही अजून 5 वर्ष लागणार आहे साहेब. काहींचे वय संपलेली आहेत. तर एवढा वर्ष जर जाणार असतील या लोकांचे, आणि काही रिटायर पण झालेले आहेत. सेवा संरक्षण तुम्हाला सांगावंसं वाटतंय की सेवा संरक्षण नाहीये आमच्याकडे, वैद्यकीय नाहीये. विचार करा तुम्ही. आता एका शिक्षकाचं ऑपरेशन झालं, सांगितलं 20% असल्यामुळं तुला कुठलाही लाभ घेता येणार नाही. त्याची फाईल परत आली, आम्ही मान्य केलं 20% त्यांना नाहीये. वैद्यकीय, ज्याला स्वतःच्या शरीराच्या वेदना होतात, त्याच्याकडे पैसा नाही, तो वैद्यकीय मदत मागतो. तुमच्याच ह्याच्यामध्ये मंत्र्यांचं म्हणजे पंतप्रधान ह्याच्यामधनं, मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यातनं तो निधी पास झाला 50,000. ती फाईल तुमच्या तिथेच पडून आहे आणि असं सांगितलं गेलं की तो निधी आता मिळणार नाही तुम्हाला. का? तर तुम्ही डिस्चार्ज झाला. आणि ही व्हिडिओ सुद्धा त्या शिक्षकाच्या स्वतःच्या तोंडाने आम्ही टाकला होता. ही काय खरी गोष्ट आहे साहेब. जर असं होत असेल तर आम्हाला वैद्यकीय तर काय आहे, ज्याला साधं काय झालं. आता कोरोनाच्या काळात आम्ही 20% म्हणून काय 20% कामं केली नाहीत साहेब रस्त्यावर उचलून. आम्ही रस्त्यावर कोविडची कामं दिली, ती केली. सगळे जेवढी कामं, तुम्ही इलेक्शनची कामं असू द्या, सगळं जेवढे 100% पगार घेतात त्याच्याप्रमाणे आम्ही कामं करतो. आम्ही असं कधी म्हणत नाही इलेक्शनच्या इथं गेल्यानंतर किंवा ड्युटीला गेल्यानंतर किंवा समजा करोनाच्या काळात आम्हाला ड्युट्या लावल्या. अहो साहेब, आमच्या त्या काय दारूच्या दुकानाच्या समोर सुद्धा ड्युट्या लावल्या ह्या लोकांनी आमच्या शिक्षकांच्या. तिथं सुद्धा हा शिक्षक म्हणला नाही की मी 20%च तिथं काम करून येईल. जे 6 तास आहे त्यातलं मी 20%च तिथं काम म्हणजे 1-1.5 तास करून येईल असं म्हणून आला नाही साहेब तो व्यक्ती. आणि किंवा आपल्या जेव्हा हे असतात, निवडणुका असतात, निवडणुकीच्या वेळेला कामं लागले जातात. म्हणजे कुठल्या घटकामध्ये आमचा शिक्षक नाहीये. 20% पगार घेतो म्हणजे फक्त 7 ते 8 हजार पगार साहेब मिळतोय. त्याच्यामध्ये घर कसं भागवायचं ह्या शिक्षकांनी थोडा विचार करावा. अजून 5 पण आम्हाला प्रचलित नियमानुसार अनुदान मिळवून द्यावं. ही आमच्या शिक्षकांसाठी खूप म्हणजे खूप मोलाची ही गोष्ट असेल साहेब. परत मैदानावर कुठलाही शिक्षक, तुम्ही प्रचलित नियमानुसार जर आम्हाला अनुदान लागू केलं ह्या अधिवेशनामध्ये, तर आम्ही कधीही मैदानामध्ये कोणत्या गोष्टीसाठी किंवा काही मागण्यासाठी येणार नाहीत साहेब.
परंतु आम्हाला कसल्याही परिस्थितीत तुम्ही निराश होऊ देणार नाहीत. कोविडच्या काळात घराघरात पोहोचणारे आमच्या शिक्षकांच्या सुद्धा व्यथा ऐकून तुम्ही आमच्या शिक्षकाच्या मनामनात बसणार आहात, आम्हाला 100% खात्री आहे. ह्याच्यात विरोधी पक्ष नेत्यांचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे 100%. तुम्ही त्यांना सुद्धा आवाहन सांगितलेलं आहे की नाही मी ह्यांना देणारच आहे. तर साहेब फक्त देणार आहे म्हणून किंवा जे काही ह्याच्यातला अभ्यास आहे म्हणजे जे काही कुठं तटतंय का राहिलंय हे द्यायचं ह्याचा थोडासा अधिकाऱ्यांना बोलून घेऊन तुम्ही विचारावं आणि खरोखर हा प्रश्न ताबडतोब आणि कसल्याही परिस्थितीत सोडवावा एवढीच विनंती असेल साहेब. कारण आता जे काही मैदानावर व्यथा होतात शिक्षकांच्या ऐकण्याच्या किंवा जे काही सांगितलं जातं ज्यांच्या खरोखर साहेब ते ऐकण्याजोगी नाही आहे. खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे लोकांची. आणि लोकांना जर अशा करोनाच्या काळात ह्या लोकांना जर पगारच नव्हते तर ते कसे जगले असतील ह्याचा पण थोडासा विचार करा. करोनाच्या काळात एक आमचं जसं कुटुंब आहे तसं महाराष्ट्र एक तुमचं कुटुंब आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी हे महाराष्ट्रासाठी जसं म्हणतात तसं ह्या कुटुंबातलाच एक घटक आम्ही शिक्षक आहोत. आणि तो 20 वर्ष झालो आम्ही बिनपगारी आहोत. ही आता फक्त कारण अंत झालेला आहे आमच्या सहनशीलतेचा म्हणून आम्हाला तोंड उघडावं लागायला. आम्हाला आमची लाज वाटते सांगायला की एवढ्या तोऱ्यात फिरत होत्या एवढं वागतात शिक्षकांनी ह्यांना काय आहे असं समाजातून अजून सुद्धा म्हटलं जाणार आहे. परंतु जर हा नाही झाला तर साहेब खरोखर सांगते काही लोक म्हणतात मैदानावर आम्ही करणार नाही कारण ताईने हा लढा उचललेला आहे आणि ताईंना आम्हाला ह्याच्यात धोक्यात घालायचं नाही. परंतु हा जर आम्ही हारलो ना तर बरेच बांधव स्वतःहून काहीतरी करतील साहेब आणि ते होऊ द्यायचं नसेल. कारण मैदानावर करून हे शिक्षकांना इतर शिक्षकांना किंवा आमच्यासारख्यांनी लढा ज्यांनी उचललेला आहे त्यांना धोक्यात घालायचं नाही. स्पष्ट ते सांगतात शिक्षक की ताई तुम्हाला आम्हाला धोक्यात घालायचं नाही. जर धोक्यात घालणार नाही म्हणून त्यांनी जर त्यांच्या घरी जाऊन करते ते हे खूप महाराष्ट्रातली खेदाची बाब आहे साहेब. त्यामुळं महाराष्ट्रातला मराठी शिक्षक मराठी भाषा मराठीची जी अस्मिता आपल्या बाळासाहेब साहेबांना जसं होतं तसं तुमच्यामध्ये पण ती आज दिसू द्या आणि ती पूर्ण करण्याचं हे द्या. तुमच्या माहितीसाठी सांगते साहेब मी ज्या दिवशी हे आंदोलनाला बसायच्या आदल्या दिवशी ज्यांनी संविधान लिहिलं बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर आणि आपल्या ज्यांनी मराठीचं पूर्ण अस्तित्व ह्या महाराष्ट्रामध्ये टिकून ठेवलं असे आमचे लाडके आणि धाडशी मराठीसाठी पूर्णपणे स्वतःचं म्हणजे खुर्चीवर नाही बसता सुद्धा अस्तित्व गाजवलं असे आमचे बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या भूमीला जाऊन वंदन करून मी पवित्र घेतलेले आहे. दुसऱ्या दिवशी मैदानावर आहे त्याचे सुद्धा फोटो सुद्धा माझ्याकडे आहेत. जर मी त्यांच्या ह्याला जर स्मरून मी बसले की संविधानाचा हा सगळा भंग होतोय आणि ज्याला मराठीची ही आहे तर त्यांनी जर हा प्रश्न सोडत नसेल तर आपल्या वर्षाताई कारण मी बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले वर्षाताई संविधानाचा त्यांनी विचार करून आणि त्याचा अभ्यास करून आमच्यावर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडावी आणि त्यांनी त्यांना मानून आम्हाला द्यावं म्हणून त्यांच्याकडे मी विनंती केली. आणि बाळासाहेबांकडे हृदय सम्राट ज्यांना म्हटलं हृदयात आहे त्यांच्याकडे जाण्याचा म्हणजे तुम्हाला मराठीची जाणीव करून द्यावी त्यांनी ह्याच्यासाठी आम्ही त्यांना वंदन करून आम्ही मैदानावर बसलोय साहेब. तर ही जी मराठी टिकवायची असेल मराठी हा महाराष्ट्रामध्ये मराठी दिवस आहे मराठी भाषा दिवस आहे आज आणि त्याच्यासाठी मी परत विनंती करते मराठी भाषा दिना दिवशी महिलांचा 8 मार्चचा जो जागतिक महिला दिन आहे तो न गाजवता जगात असा न गाजवता आपल्या आपल्या घरातच गाजवता यावा त्या महिलांना असा तुम्ही निर्माण करून द्यावा. त्याच्या आधी आमच्या महिलांची गोड अशी आनंदाची बातमी तुम्ही आम्हाला देत चाल ही आम्हाला 100% खात्री आहे साहेब. मराठी जागतिक 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे आणि त्या दिवशी आम्ही महिलांनी ह्या अनुदानासाठी म्हणा किंवा ह्या पगारासाठी आम्ही आमच्या ज्या काही निर्णय घेतील ते 7 तारखेला आम्ही तुम्हाला कळवू. जोपर्यंत जर नाही झाला आमचा निर्णय तर साहेब कसल्याही परिस्थितीत 7 तारखेच्या आत हा आमच्या हातात आमचा प्रचलित नियमानुसार
अधिवेशनात पुरवणी मागणीमध्ये नुसता येऊन चालणार नाही, तर तो GR आमच्या खात्यामध्ये अनुदान मिळण्याच्या ह्यानं घोषित अघोषित शाळा ह्या मंत्रालय स्तरावर असू द्या किंवा हे अधिकाऱ्यांना फक्त 700 ते 800 शाळा आहेत साहेब, जास्त दिवस जाणार नाही आहेत त्यांना. आमच्या 4000 शाळा करायला त्यांना तपासण्या करायला त्यांना महिनाभर लागला, तर ह्या 700-800 शाळा असणाऱ्या करायला फक्त 15 दिवस लागणार आहेत. ह्या 15 दिवसात आमचा जो GR आहे त्याच्या आधी ह्या शाळा सुद्धा घोषित होऊ शकतात. फक्त मनावर घेणं. मी मागाच वाक्य सांगितलं साहेब की इच्छाशक्ती असली पाहिजे कुठल्याही गोष्टी करण्यासाठी, आणि ती इच्छाशक्ती तुम्ही ह्या लोकांच्या सगळ्या आमदार असो, खासदार असो, अपक्ष असो, पक्ष असो किंवा तुमचे अधिकारी असो, अधिकाऱ्यांमध्ये जास्त फोडामार घालण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना सुद्धा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि इच्छाशक्ती निर्माण करून द्यायचं काम तुम्ही करचाल. आणि आमच्या पदरामध्ये तुम्ही कसल्याही परिस्थितीत अनुदान हे म्हणजे आमच्या खात्यावर जमा करून द्याचाल, तेही प्रचलित नियमानुसार. घोषित शाळा ह्या घोषित करून द्याचाल. एवढंच बोलते. आणि मी माझे 2 शब्द म्हणजे जे आहेत आमची जी काही महाराष्ट्रातनं आहे महिलांना सुद्धा मी आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने सोमवारी आपल्या मैदानावर जमा. 8 तारखेला आपल्याला जागतिक महिला दिन आहे. त्या दिवशी मला 100% खात्री आहे की आपले उद्धव साहेब एवढे दयाळू आहेत आणि त्यांनी असा पाऊल उचलू देणार नाहीत महिलांना, तरी सुद्धा आपण गाफील न राहता, कारण 20 वर्षाचा अनुभव आहे, गाफील न राहता, कारण ह्या काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू पण देत नाहीत काही लोक, तर ते न राहता आपण आपल्या हक्कासाठी मैदानावर सर्व शिक्षक बंधू भगिनी हजर राहतील आणि आपल्या हक्कासाठी भांडतील एवढी विनंती करून सर्वांनी मैदानावर वेळेत हजर राहावं आणि आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी स्वतःला देवाला प्रार्थना करा, आईवडिलांना प्रार्थना करा. मैदान गाठा सोमवारी. आणि सोमवार हा पुरवणी मागणीत आपल्याला फक्त न घेता, आपले काळेसाहेब तर कायम म्हणतात मी GR घेऊन म्हणजे निधी वितरणाचा GR घेऊनच मैदानावर येणार आहे, तो पण प्रचलित नियमानुसार, आणि तो दिवस उजडावा साहेबांच्या ह्याच्यानुसार. आणि त्यांनी आम्हाला मैदानाला म्हणजे सगळे आमदार येऊन गेले, फक्त आमचे काळेसाहेबच आले नाहीत. ते पण जिद्द आहेत आपल्यासारखे आणि त्यांची जिद्द ते पूर्ण करून आमच्या मैदानावर यावेत शिक्षकांसाठी आणि शिक्षकांना आनंद करून सोडावं. कारण साहेब दुसरं तिसरं काही न मागता फक्त आमच्या हक्काचा आणि हक्काचाच पगार मागतोय आम्ही. तर तुम्ही कसल्याही परिस्थितीत ही हाक आमची ऐकत असाल आणि शिक्षक बंधू भगिनी पण माझ्या ऐकत असतील, तरी त्यांनी ताबडतोब मैदानावर यावं हीच नम्र विनंती करून आज मराठी भाषा दिना दिवशी मराठीच्या शाळेसाठी, मराठी असणाऱ्या शिक्षकांसाठी महाराष्ट्रात हे आव्हान करत आहे की सोमवारीपासून 1 तारखेपासून आपण मैदानावर जमणार आहेत. परंतु परत एकदा सांगते, 8 मार्च हे जागतिक महिला दिन आहे. त्या दिवशी जागतिक महिला दिन न होता आपल्याच आनंदाचा तो दिन व्हावा, महिलांचा विजय व्हावा किंवा महिला कामगारांचा विजय व्हावा, म्हणून तुम्ही जे काय आमच्या हक्काचा आहे तो पगार देण्यासाठी असावा. आणि हा निर्णय एक दिन बघण्यासाठी सर्व महिलांनी सुद्धा, आणि आम्ही जर तुम्ही 7 तारखेपर्यंत आमचं काहीही केलं नाही तर 7 तारखेला आमच्या घोषणा काय असतील, महिला काय करणार आहेत ते आम्ही 7 तारखेला कळवू साहेब. परंतु आमचा हा 8 मार्च उजडू देऊ नका. तो काळा दिवस असेल आमच्या जीवनातला आणि तो उजडू देऊ नका, एवढीच माझी नम्र विनंती असेल. आणि परत एकदा सांगते की सोमवारी 1 तारखेपासून अधिवेशन आहे. आपल्याला जास्तीत जास्त संख्येने मैदानावर जमायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.